नाही जी 24 तास लोकशाही IBN लोक तू एक सुद्धा चॅनल ठेवणार नाही म्हणले अख्खे लंकेत बोबा टक्करची ती म्हणली नाही सांगूच शकत नाही म्हणले गुह्य सांगावं लागेल शेवटी राजहट्ट बालहट्ट स्त्रीहट्ट पुरवावं लागतो राऊत म्हणलं मंदोदरी तुला सांगतो पण कोणाला सांगू नको तुझ्या पाया पडतो लय मोठं गुह्य आहे म्हणले कसं काय तरला दगड मंदोदरी आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी राजकारण केलं हां काय केलं थांब ना ऐक ना एवढी का गडबड करते मंदोदरी तुला बी माहिती आहे मला बी माहिती आहे की माझ्या हातून दगड तरणार नाही पण ते मला तेच म्हणते का थांब की ऐक आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणे समुद्र किनावर गेलो दगड हातात घेतला मला माहिती आहे दगड माझ्या हातून बुडणार आहे पण मी दगडाशी संवाद सुरू केला आणि त्या दगडाला बोललोय दगडा जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ रावणाने दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून राम नामाची शपथ घातली याचा अर्थ रावणाने सुद्धा राम नामावर विश्वास ठेवला आणि मला पुढचं महत्त्वाचं सांगितलंय अरे संतांनी भक्तांनी वैष्णवांनी त्या नामावर विश्वास ठेवल्या फळ देते याच्यातनं मला कट्टर दुश्मन आहे शत्रू आहे वैरी त्या रावणानं राम नामावर विश्वास ठेवला तर रावणाच्या हातून दगड तरला कारण त्या नामाचं फळ प्राप्त करण्यासाठी जात पात धर्म भेद लागत नाही अभंगाच्या नाही वर्ण धर्म याती 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 नामे अवघीच सरती नामे अवघीच सरती नामे अवघीच सरती सरती दोही अक्षराचे काम 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 अक्षराचे काम दोही अक्षराचे काम नाम घ्यायला त्या नामाचं सुलभत्व तिथं काय जातीचा दाखला लागत नाही वर्ण धर्म यात आवाज नामे अवघेची सरती वर्ण धर्म जातपात लागत ज्ञानोबराय सांगतात पै भक्ती मे एक जाणे ते तसा न थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुण्या भलत्या वरी देहाचे नावे पशूंचे लाव अरे माणूसच नाही पशु जरी असेल तरी चालेल फक्त त्याने नाम घेतलं पाहिजे नाही वर्ण धर्म याती जातपात लागत नाही सकळ अशी येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीचा आणि हरिदासाला जातच नसते बरं का थप मारा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म याता याती विष्णुदासा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा आवाज याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाईसा वेदशा कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म धर्म नारायण कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा नारायण कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण ही बसणारी म्हणते आणि का धावत येते बा एकमेकावर धावणं नाही ह्याला लय घासावी लागते ही गायन वादन एवढं सोपं नाही सूर ताल जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही
गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्यात आहे भाऊ. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तू घरगाड बुवा. तो पकवाद्याची शाई पडली, पिठीचा भाता फोडला, टाळात बोट गवून घेतली, नक तुझा तुटला, इण्याच्या तारा तोडल्या. तू कोणत्याच मापात, तू फक्त वदनी कवळ घेता एवढंच काम करू शकतो. तू हे शिकू शकत नाही. हे एवढं सोपं आहे का? भक्ती ते कठीण शुळावरील फुले. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे ठाव करून से काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. याता याती धर्म नाही विष्णुदास, निर्णय आहे सविध शास्त्री. उच्च नीचे काही नेणे भगवंत. देवाला जात पात धर्म काहीच गरज नाही. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तेच केले. 18 पगड जातीत मावळे एकत्र केले. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केले नाही. आणि त्यांचा लढा हा कोणत्या जातीविरुद्ध नव्हता. त्यांचा लढा अन्यायाच्या विरुद्ध आहे, अधर्माच्या विरुद्ध आहे, अत्याचाराच्या विरुद्ध आहे. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे आहेत. नाही वर्ण धर्म याती नामी अवघेची सरती. लांबन सगळ्यांचा उद्धार होतो. नाम घ्यायचं. कोणतं घ्यायचं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पर्वतेश्वर भगवान की टाळी 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 सगळ्यांनी थांबा. फक्त टाळी वाजा. फक्त टाळी जोरात थांबा. फक्त टा 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 फक्त मृदंग टाळी मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ. मस्त टाळे वाजवले सगळे. एको कमेंट फ्रेश झाली माणसं. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले. मन नाही तर परत सूर्यफुलावाने मानात टाकले होते काही काही सुरुवातीला. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होताना हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती आहे. भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? आवाज वाढव. हॅलो एक होते सोडा. माझी जाबुने हो मुना हो माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाला टाळी 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 टाळ.
जित आनंदाने नांदत होती प्रजा आनंदाने नांदत होती प्रजा पूर्ण समज म्हणत होता जाता राजा समज म्हणत होता जाता राजा सर्व जाती धर्म केला गाजा वाजा जाती धर्म केला गाजा वाजा हो माझी जाऊने ओ जिजाऊने हो जिजाऊने दिया में सुंदर राज राजा माझी जाऊने दिया में सुंदर राज राजा सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें छत्रपती शिवाजी महाराज की भवानी अशा वजनदार असल्या त्या पण माणसे शून्यातनं स्वराज्य निर्माण केला तलवारीचं नाव भवानी इंजिनात तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार हेल हेल आवाज चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवाजी तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार ताली वाजवा ताली हो कशी होती तलवार पडली भवानी जेव्हा मेलाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी सत्य भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाहली बारीक बारीक मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला शिवाजी लागे आजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्रीचे शिरले बघून शिवा खान मनी घाबरले केला गणी मी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला जायला बोलत कसे या शोभायाला केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार तुटली बोटेच्या त्याची छटली बोटेच्या हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार कळपत्या पिजली सावता त्या भिजली तावता उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार उघडण्या स्वातंत्र्याचे
तलवार होती. आणि जे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतरण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. आज ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं अधिष्ठान आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे. अरे 394 वर्ष होत आलं, त्यांची अजूनही जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. तर राजाची अन्न धरती सुद्धा पावन झालेली आहे. त्यांचे विचार जपा, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा तरुण मुलाने, तर तुमची लग्न होते. आणि नीट राहा. हां, लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झाल्यात कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता. हां, लय फोकसमध्ये सध्या मुलींच्या आहे. डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हां, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? मुलांना सांगतो क्वालिटी ठेवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आर्मीत भरती, नीट भरती, पोलीस खात्यात भरती नाही. नोकरीला दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगतीत व्यसनापासून राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. का लग्न होणार नाही? पोरीच्या बाबाचा फोन येईन, कधी लग्न करायचे? क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही? आणखी एक वाक्य सांगतो, लग्न जमितानी ज्याला त्याला नुसता तुम्ही बंगला बघू नका, तर चांगला बघा. लग्न जमितानी 100 एकर जमीन आहे, पण मुलगा जर 10 रुपये निघाला 5 वर्षात 1 एकर सुद्धा ठेवणार नाही. लग्न जमीन अर्धा एकर जमीन आहे, मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या आणि गरिबाच्या घरात पुरी द्या. हां, नोकऱ्या करा नाही. आता नोकराला तरी आरक्षण कुठं राहिले मराठा समाजाला? मग असे मला कार्यकर्ते म्हणले 2 मिनटं तुम्ही जरांगे साहेबांविषयी थोडं मनोगत सांगा. आणि तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या विचारानं पेटीन उठलेला मावळा म्हणजे मनोज जरांगे पाटील. समाजासाठी लढत आहेत मायबाप. आणि एक सांगतो, त्यांचा लढा फक्त त्यांचा जातीवादाचा विशेष नाही. हे फक्त वरची माणसं चॅप्टर आहेत. मराठा ओबीसीचा खरं सांगा, आपल्या गाड्याच्या गाव लेवलला वाद आहे का हो? आपण एकमेकाच्या प्रेमानं बांधलेली माणसं एकमेकाच्या लग्नात एकमेकाच्या कार्यात जीव तुटूस तर पळतोय. आपल्यात वादच नाही, आपल्यात मतभेदन कधी दुविचार आपल्या मनात आला नाही. पण ही वरची माणसं आहेत ना, त्यांची पोळी भाजण्यासाठी खाली ठिणग्या टाकतात. वरच्यांचं ऐकून खालच्याने बी पेटू नका. आपली नाती आपल्या पद्धतीने टिकवा. ज्याचा त्याचा लढा जो तो ज्या त्या पद्धतीने लढण, पण वरच्यांचं ऐकून आपली नाती तोडू नका. हा फार महत्त्वाचा विषय. आणि 17 दिवस उपोषण केलं की समाजासाठी कोण करा एवढं मोकळेत? किती त्याग आहे त्या माणसाच्या जीवनात. 5 मिनटं जेवणाचं ताट लेट झालं तर माणूस तांबे फेकून हाणतोय बायकोला. ताटकस काय लेट झालं? 17 दिवस उपोषण. आपण उपोषण करू शकत नाही, पण जे उपोषण करतात त्यांना पाठिंबा देणं हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं उपोषण आहे माझं. आणि अशी माणसं समाजामध्ये समाजसेवक घडणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी छत्रपतींचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा. आणि आणखी एक वाक्य सांगतो जाता जाता, ज्या कुटुंबात तिकी असते त्या कुटुंबात गावात वजन असते. ज्या गावात तिकी असते त्या गावाचं तालुक्यात 2 असते. तुमच्या गावात इके झालेली एवढा सुंदर सप्ताह केला तर सध्या तालुक्यात चर्चा चालू आहे. सप्ताह करा तर एकली माळगावाने केला तसा करा. ही फक्त एकीची ताकद आहे मॅम. आणि अशी एकी जीवनामध्ये अखंड आबाधित ठेवा मायबाप. हा एकीला किंमत ज्ञानोबाने सुद्धा तेच केलं. मेळ विले मांदी वैष्णवांची मांदळी एकत्र आहे. आपल्या जीवनामध्ये एकी ठेवा. आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण या धर्माच्या ठिकाणी सगळ्यांनी एक व्हायला शिका. हा, आपल्यातले वाद हे वैयक्तिक वाद आहेत. इथं संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती इथं कशाला लावतो? हा, हे ते सगळं तिकडे विसरायचं. मंडपाच्या बाहेर. मंडपात आलं की आपण सगळे माऊली आहोत, ज्ञानोबा तुकोबारांचे भक्त आहोत.